गटचा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. रायगड विपक्ष सिंधुदुर्ग या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. आजच्या दिवसातील अंतिम लढत रायगड विपक्ष सिंधुदुर्ग. चला मागील मॅचचा हिरो आपण मागील मॅचचा सामनावीर आपण पाहतो पहा. सलामीला आलेला ज्याने धडकेबाज फलंदाजी केली तो ठरला म्हणजे अविनाश. वेलपेड अविनाश चांगली फलंदाजी करत असताना अविनाश आपण पाहतो. अविनाशला खरं तर इथे सामनावीरचा पुरस्कार इथे देण्यात येईल. दमदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चालू असलेली मॅच. चला पंच मॅच चालू करायचे. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. सामना 6 षटकाचा खेळवला जाईल. रायगडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी नक्कीच स्वीकारली. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागला बॅटच्या. खरं तर खोलवर चेंडू लागला होता. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये खेळाडू तिथे तैनात. एक धाव मात्र निश्चितरित्या मिळेल. अकाउंट ओपन केलं जातं टीम रायगड संघाचं. आशिकेश आणि संतोष ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन टीम सिंधुदुर्ग संघाकडून अभिजित गोलंदाजी मार्कवर. इथे पहा अतिशय दमदार चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागला आणि चेंडू सरळ थर्डमॅन रिझन मध्ये. एक धाव पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धावीच्या प्रयत्नामध्ये थोडंसं गचाव क्षेत्रक्षण त्याचा दोन्ही फलंदाजांना इथं फायदा मिळेल आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 4 रन. तर 4 धावा फक्त पाहायला मिळतात पहा. धाव फलकावर धावा टोटल 5. 4 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव संख्या रायगड टीमची आपण पाहतो 5. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज अभिजित. सलामीची जोडी संतोष आणि आशिकेश मैदानाच्या आतमध्ये टीम रायगड संघाकडून. इथे पहा सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय मिडविकेट रिजन मध्ये नितेश तिथे तयार. मोठा फटका लगवायचा होता परंतु चेंडू मध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. पहिला करार असेल का टीम रायगड संघाला. पहिल्या विकेटचा पतन फलंदाज बाद झाला. अतिशय मिड विकेट रिझनमध्ये सोपा झेल नितेशच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निलेश संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिलं षटक अभिजित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. चांगली गोलंदाजी करत असताना आता पाहतोय निलेश फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे आले आले आपल्या इरादा स्पष्ट करत असताना कव्हर रिझन मध्ये निलेशच्या बॅट मधून जातोय हा चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 रन. आले आले पहा इरादे स्पष्ट करत असताना आपले निलेश आपण पाहतो. क्रिकेटचं मादक सौंदर्य ज्याला म्हटलं जातं तोच फटका आपल्याला खरं तर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर आक्रमण रवैया सादर करत असताना निलेश. टोटल धाव फलकावर धावा आता आपण पाहतोय त्या म्हणजे 9. इथे देखील कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न पण टॉपेज लागला. वाईडिश लॉंग मध्ये खेळाडू तिथे तैनात. चेंडू पकडतील फेकी होईल तोपर्यंत मिळेल फक्त 1 रन. एका धावेने धावसंख्या टोटल डबल डिजिट मध्ये. धावसंख्या 10 या आकड्यावर. शंकर यायचं आपण कॉम्बॉक्स मध्ये. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावं आपण.
सकाळच्या सत्रामध्ये आपण ज्यांचं खरं तर समालोचन ऐकलं ते म्हणजे आकाशजी शेळके यांनी आम्हाला खरं तर आजच्या दिवसामध्ये खरं तर इन्व्हाइट केलं. त्यांचा मी शतशः आभार व्यक्त करतो. इथे पहा पुन्हा एकदा स्ट्रिप आउट करून मारण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, देखना फटका, चेंडू सीमा पार, 4 रन. आणि सकाळच्या सत्रामध्ये शंकरचा देखील आपण आवाज ऐकला. चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली. ते देखील आमच्या समोर जोडले गेलेत कॉम्बॉक्समध्ये. इथे पहा एक षटक समाप्तीनंतर माझं टोटल धावफलकावर धावा लागले. म्हणजे टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रायगड संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती, 1 गडी बाद. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी राहिली टीम रायगड संघाची. चांगलं षटक मी म्हणेल टीम रायगडसाठी. P2चं म्हणजे पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आता नितेश तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरल्यानंतर आता मात्र कशी गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल मी म्हणेल टीम सिंधुदुर्ग टीमला. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावफलकावर धावा, 1 गडी बाद, 14 अशी अवस्था आपण पाहतो. आता मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हर रिझनमध्ये आणि वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. इथे पहा 33 गोलंदाजी. लेग स्टिकला खरं तर चेंडू सोडून जात होता, पंतांचा इशारा आला. लेग स्टिकला खरं तर चेंडू सोडून जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाबाद असेल खेळाडू. डॉट चेंडू जे होईल इथून सांगता. चांगली गोलंदाजी करत असताना नितेश आपण पाहतो. पहिला चेंडू रफ्तार का सौदागर चेंडू नितेशच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं. अतिशय चालाक पद्धतीने गोलंदाजी करत असताना मागील चेंडूचा विचार केला तर अतिरिक्त गती होती, आता मात्र स्लोवरून टाकला, त्यामुळे पिच नक्कीच करू शकला नाही ते फलंदाज निलेश. तर नितेशने जर विकेट्स घेतला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज पहा इथं देण्यात येईल. यशच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज इथं आला. इथे पहा मोठा फटका लागवायचा होता. एलिव्हेशन कमी, झेल खाली क्षेत्ररक्षेतील, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सोपा झेल होता, अतिशय जज करू शकले नाही ते क्षेत्ररक्षक आपण इथे पाहतो. थोडंसं फंबलिंग झालं, चेंडू बराच काल हवेत होता, त्यामुळे चेंडूला जज करू शकले नाही तिथे क्षेत्ररक्षक. त्याचा फायदा इथे 2 फलंदाज उतरतील. टोटल 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 17. इथे पहा हुक करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न फाईन लेग रिझन मध्ये. खरं तर कोणताही खेळाडू तिथे तैनात नाही. नक्कीच तिथे जर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क चांगला जुळला असता तर 4 धावा निश्चितरित्या मिळाल्या असतात. तोच प्रयत्न होता, परंतु फलंदाजीचा असफल राहिला. चांगली गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट पुढे तयार. इथे पहा मोठा फटका येईल का? ओट शॉट, चेंडू जाईल सर स्क्वेअर लेग रिझन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. शानदार षटकार. आशिकेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. टोटल धावफलक पुढे 23 फॉर 1 लॉस टीम रायगड असं स्कोरबोर्डवर आपण धावा पाहतो. 23 धावा नक्कीच झालेल्या आहेत. दमदार सुरुवात, पहिलं षटक देखील अतिशय दमदार सुरुवात राहिली. आता आशिकेश देखील चांगली फलंदाजी करत असताना लेग स्टिकला जसा चेंडू पाहिला तिथे लॉप केला चेंडूला सरळ स्क्वेअर रिझन मध्ये. इथे देखील मोठा फटका लगवायचा आहे. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईन क्लिअर करत. इट्स अ फ्लॅट हिट. षटकार. गणेश चोकट विनंती असेल व्यासपीठाकडे यायचे आपण. आपल्याला विनंती असेल गणेश चोकट. टोटल 29 धावा झालेत. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फरकावर धावा आपण पाहतो 14.50च्या सरासरीने ही सरासरी गाठता आले ते टीम रायगड संघाला. धाव संख्या 29, 29 धावा, 1 गडी बाद. ट्वेंटी 29 धावा. मागील चेंडूमध्ये 23 धावा होत्या. त्यानंतर देखील लगातारचे 2 षटकार आले जरूर.
इथे आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एक गडी बाद टीम रायगड संघ जाऊन पोहोचलाय 29-29 धावांवरती. चला स्पीडअप करा. स्पर्धेचा आज पहिला दिवस, पहिल्या दिवसातील अंतिम लढत. रायगड विपक्ष सिंधुदुर्ग. रायगड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना दमदार शानदार सुरुवात करत असताना ओपनिंग ब्लास्टने चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर खरं तर ओपनिंगचा आलेला फलंदाज संतोषला माघारी परतल्यानंतर संघाचा कर्णधार निलेशने देखील दमदार सुरुवात केली आणि एक विकेटनंतर धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 29-29 धावा. फिल्डिंगची सजावट करत असताना गोलंदाज आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज अभिजित गोलंदाजी मार्कवर आलाय. वैयक्तिक दुसरं सांघिक कोठ्यातील तिसरं षटक अभिजित गोलंदाजी मार्कवर. अभिजितचा पहिल्या चेंडूवर झेलची नामी संधी होती. टॉपेज लागला होता. कॉट बिहाइंड द विकेट चा चान्स होता. यशची रक्षकाने केलेली चूक आता कितपत महागात पडेल. निलेशला मिळत आहे जीवनदान. जीवनदानाचा कसा फायदा उचलेल निलेश हे पाहणं गरजेचं. प्रत्येक 6 साठी 100 रुपये भान निलेशला नक्कीच राजूच्या माध्यमातून देण्यात येतील. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लगवलं जात आहे. गोलंदाज अभिजित तयार. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. मेन विकेट रिझन मध्ये खेळाडू तिथे तैनात आणि टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. निलेश बॅक टू द डगआउट. सर्व खेळाडू एन्जॉय करत असताना आपण पाहतो. खरं तर स्क्रीनवरती निलेशला खरं तर पारितोषिक लावलं होतं षटकारासाठी परंतु विकेट गमावावी लागली. दुसऱ्या विकेटचं पतन. रायगड टीमला दुसरा करारा झटका निलेशच्या माध्यमातून. निलेशने देखील दमदार सुरुवात केली होती परंतु मोठी खेळी नक्कीच करता आली नाही. इनिंग क्रमांक 4थ्या क्रमांकावर येणारा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. तेजस फलंदाजी मार्कवर. लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नक्की छायाचित्र इथं टिपली जात आहेत. चांगले एन्जॉय करतात सर्व खेळाडू आणि अतिशय दमदार नियोजन राहिले. तिरंगा माफ करा राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग इथे पाहायला मिळते. एन्जॉय करतायत सर्व खेळाडू. इथे पहा भीमरचा चेंडू अतिशय फुलटॉस पर्यंत चेंडू कबरेच्या अतिरिक्त वरती आणि पंचाचा इशारा तो फ्री हिटचा. नो बॉल +1 अशा 2 धावा मात्र या चेंडूवर मिळतील टीम रायगड संघाला. न दसरा ना दिवाळी आत्ता मात्र बोनस मिळतोय. फलंदाजाला नक्कीच मुभा असेल. सर्व चुही बाजूकडे मारण्याची नक्कीच संधी असेल. गोलंदाज अभिजित पुन्हा एकदा तयार. इथे मध्ये हा प्रकार टाकला होता ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. इथे बॅकअप देखील थोडंसं गचाळ पाहायला मिळालं आणि त्या चेंडूवर देखील 2 धावा मिळतील. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. येस इट इज वाईड कॉल म्हणजे फ्री हिट पुन्हा एकदा तयार नक्कीच पाहायला मिळेल. वाईड +2 अशा 3 धावा रायगड संघासाठी अतिशय मुक्त रन्स आपल्याला पाहायला मिळतील. टोटल स्कोर बोर्ड धावा लागले. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 34 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. सामन्यामध्ये राहायचंय बनायचंय तर खेळ मात्र चांगला सादर करावा लागेल. इथे पहा चांगला खेळ सादर करत असताना चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार. लॉंग वे. इट्स अ माइटी हिट. षटकार. या षटकाराच्या साहाय्याने
टोटल स्कोरबोर्ड धावा लागलेत. रायगड टीम 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. टॉस जिंकल्यानंतर मी म्हणेल चांगला निर्णय कर्णधाराच्या माध्यमातून इथे घेण्यात आला. अभिजितवर हल्ला बोल केला जातोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे देखील पहा अतिशय देखणा फटका. नेत्रदीप स्ट्रोक मैदानाच्या वन बाउंस सीमा बाहेर. 4 रन. गोलंदाज अभिजितला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. टोटल स्कोरवर धावा लागले 38. 38 धावा आपण पाहतो. इथे पहा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एकेरीच वेळी धावाला देखील प्राधान्य देणं तितकंच गरजेचं. थोडंसं फंबलिंग झाला तिथे क्षेत्ररक्षक, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. इथे 1 धाव मात्र निश्चितरित्या मिळेल. इथे 3 षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. रायगड टीमने टॉप जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे. टोटल स्कोरवर धावा लागले ते म्हणजे 2 गडी बाद. 45 45 धावा. शंकर कुठे असेल तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आपण व्यासपीठाकडे. शंकरजी या, आपलं स्वागत आहे. कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुहास. इथे पास स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. पहिला चेंडू थोडासा गती आपल्याला पाहायला मिळेल सुहास याची. जरी रनअप अतिशय स्लोअर असला तरी चेंडूमध्ये गती आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. धाव फलकावर धावा 45 45 धावा लगवल्या गेल्या 3 षटकाच्या अखेरीस. 4थं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सुहास तयार. इथे पहा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. स्वेलग रिझर्व्हमध्ये खेळाडू आहेत. चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील, तोपर्यंत 1 धाव मात्र मिळतील. बॅकअप चांगला होता. बॅकअप चांगला होता. चेंडू पिच झाला तर थोडासा उसळी आपल्याला पाहायला मिळेल फेकी झाल्यानंतर. तो बॅकअप चांगला असल्या कारणामुळे फक्त 1 धाव मिळते या चेंडूवरती. सुहासला कमबॅक करावे लागेल. टीम सिंधुदुर्गसाठी कमी धावा द्याव्या लागतील, कारण की धावसंख्या बरीचशी खर्च केले तर 3 षटकामध्ये आपण पाहतो 45 धावा खर्च केल्यात. सुहासचा पुढचा चेंडू. इथे बापू नाही मोठा फटका लगवायचा होता. लावडा फील केली जाते. पंतचा इशारा येतोय. लाईक स्टिकच्या बारासा बाहेर चेंडू खरं तर घेऊ, त्यामुळे लेग बॅकच्या स्वरूपात ही धाव मिळेल. टोटल धावसंख्या आता आपण पाहतो 1 धावेने धाव फलक पुढे. 47 47 धावा. 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपन्न झालाय. अद्याप 3 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी करत असताना सुहास मी म्हणेल. ओहो वॉट अ शॉट. चेंडू हाफ ट्रॅकर टाकला होता. गुडलँड स्पॉट वरून चेंडूला खरं तर लॉफ्ट केलाय. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इट्स अ मायटी हिट. शानदार षटकार. तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो बा दमदार क्वालिटी, क्लॅरिटी, HD क्वालिटी आपण पाहतो. जर मोबाईलला नेटवर्क अतिशय स्ट्रॉंग असेल ना तर इंटरनॅशनल क्वालिटीमध्ये ज्या क्वालिटीचा जो दर्जा वापरला असतो त्याप्रमाणे आपल्याला क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू स्टेडियमच्या बाहेर मारला होता. नवीन चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये. षटकार लगवल्यानंतर टोटल स्कोर नक्कीच मोसंडी मारेल. 53-53 धावा. आमचे साथी स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. प्रत्येक चेंडूवरती इथे माहिती पोहोचवत असताना ओहो वॉट अ शॉट. पुन्हा एकदा घोटना टेक, तमाशा देख. चेंडू जाईल फाईड लाईन रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज हिट. षटकार.
सुरुवातचे पहिले 3 चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केला होता. त्यानंतर इथे लगातारचा दुसरा षटकार लगवला जातोय. सुहासवरती हल्ला बोल आता मात्र केला जातोय. फलंदाज आपण पाहतो तर सलामीला आलेला फलंदाज अशिकेशच्या बॅटमधून आपण 4 षटकार इथे पाहतोय. वैयक्तिक 43 धावांवरची बहारदार खेळी अशिकेशच्या बॅटमधून आपण पाहतो. जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते. यॉर्कर त्याला चेंडू होता. शॉट थर्डमॅनला खेळाडू तिथे तैनात आपण पाहतो. 1 धाव मात्र पूर्ण खेळते. नाबाद 44 धावांवर खेळणारा आपण खेळाडू आशिकेश रायगड टीम कडून जबरदस्त बॅटिंग देखणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चार षटकाच्या अखेरीस टोटल स्कोर बरोबर धावा लागले त्या म्हणजे टोटल 60 धावा लागलेत. पहा 2 गडी बाद अशिकेश अतिशय दमदार फलंदाजी करत असताना नाबाद 44 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी झळकवण्याची नक्कीच नामी संधी आशिकेशला असेल, कारण की अद्याप 2 षटक शिल्लक आहेत. 5वं षटक घेऊन आलाय. अतिशय निर्णायक षटक मी म्हणेन. गोलंदाजी मार्कवर रवी गोलंदाजी मार्कवर इथे पहा पहिला चेंडू टॉपेज लागलाय. यशस्वी रक्षक झेल का येईल का? तू मय आणि सोपा झेल इथे भूमीला दान केला होतोय. अतिशय मोठा विकेट होता. झेलची मात्र नामी संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक घेईल की गोलंदाज घेईल यामध्ये नक्कीच तंतोतंत जुळला नाही. त्यामुळे चेंडू नो मॅन लँड मध्ये खरंतर पडला आणि 1 धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी अशिकेश आणि टोटल आता 45 धावांवर नाबाद केली आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका आणि हाफ सेंचुरी पूर्ण करण्याची नामी संधी नक्कीच असेल अशिकेशच्या माध्यमातून. गोलंदाज तयार रवी द विकेट. इथे पहा इथे देखील मोठा फटका. अप्रतिम दर्जाची फलंदाजी इथे पाहायला मिळते आणि फलंदाज तेजसच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत आणि षटकार इथे पाहतो आपण. काय बॅटिंग पाहायला मिळते पहा. टॉस जिंकलं तर रायगड 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना फलंदाज आपण पाहतो. स्लॉग स्वीप देखील लगवला होता मागील षटकामध्ये आपण पाहतो आशिकेशने आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून इथे तेजसच्या बॅटमधून देखील इट्स मायटी क्वालिटी हिट पाहायला मिळाला. ऑफ स्ट्रिक अशापासून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. धावच्या स्वरूपात बाद होईल का? पंताचा इशारा येतो. यस, पंताचा बोट आकाशाकडे म्हणजे विकेटचं पतन. कोणता फलंदाज बाद होईल याच्याकडे मात्र सर्वांच्या नजरा. फलंदाजाला परतावं लागेल. यस, फलंदाज बाद होतोय. तेजसला खरं तर परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश आलाय. चोटी सिंगल घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावावं लागली तेजसला. तेजस देखील इन ॲक्शन मध्ये चांगला आला होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. इथे पहा पुन्हा मोठा फटका लगवायचा होता, परंतु इथे यष्टिरक्षण खराब आणि पॉइंट लेग रेंजमध्ये खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर देखील मिळेल एकेरी धाव. 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागलेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना 68 धावा लागलेत बा. आजच्या दिवसामध्ये उंचांक गाठेल का? तोरणा संघाने 80 धावा केल्या होत्या. इथे ब्लॉकवर पहिला चेंडू टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज रवीच्या माध्यमातून 5वं षटक प्रगतीपथावर असताना आशिकेश फलंदाजी करतोय. वैयक्तिक 45 धावा त्याच्या बॅटमधून खरं तर आलेत. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आपली पहिली या स्पर्धेत हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी 5 धावा दूर असलेला खेळाडू आपण पाहतो आशिकेश. हॅट्रिक पूर्ण होईल का?
इथे पहा मिनी हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल सरळ बनबाव सीमारेषा पलीकडे, हा येतोय अशिकेशच्या बॅट मधून चौकार. शेवटचा आणि अंतिम षटक असेल पहा. 49 धावांवर नाबाद केली अशिकेशने. खरं तर इम्प्रेस केले फलंदाजीमध्ये, अप्रतिम फलंदाजी राहिले. पहिला चेंडू हा प्रकार टाकला आहे, पूल करण्याचा प्रयत्न, फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल, वन बाउन्स टू बाउन्स सीमा पार, दॅट्स अ 4 रन चौकार. या चौकाराच्या साह्याने धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 76, 76 धावा. आजच्या दिवसामध्ये खरं तर उच्चांक गाठला होता. तोरणा संघाने 80 धावा केल्या होत्या. इथे मात्र आजच्या दिवसामध्ये उच्चांक गाठण्याची नामी संधी इथं पाहायला मिळते. इथे देखील फाईन लेग रिझर्व मध्ये तटवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते डीप फाईन लेग रिजन मध्ये. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या टीमसाठी 3 धावा मात्र निश्चित वाचवल्या जात आहेत. 76 धावा मात्र 77, 77 धावा. इथे पहा आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी लगवणारा पहिला फलंदाज अशिकेशच्या बॅट मधून निघालेला हा दमदार शानदार रुबाबदार हिट षटकार. आजच्या दिवसामध्ये मला वाटते दुसरी हाफ सेंचुरी लगवणारा हा पहिली देखील आशिकेशच्या बॅट मधून पहिली हाफ सेंचुरी निघाली होती आणि दुसरी हाफ सेंचुरी देखील अशिकेशने लगावले. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी इथं पाहायला मिळते. अशिकेश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच सायकल असेल, त्याच्यासाठी वाटचाल करत असताना अशिकेश नक्कीच त्या रेसमध्ये पुढे आहे. अप्रतिम फलंदाजी. सोही बाजूने फटकेबाजी करणारा अशिकेश एक दमदार खेळी करत असताना रायगड टीम साठी आपण पाहतो. शेवटचं षटक आणि धावफलकावर धावा देखील 85 धावा आजच्या दिवसामध्ये सर्वात उच्चांक घातला. इथे देखील पहा गुटला टेक तमाशा देख डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला खरं तर फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे षटकार. आजच्या दिवसामधील हाय स्कोर खरं तर लगावला जातोय रायगड टीमने. 91 धावाचा उच्चांक आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो टीम रायगड 11 संघाकडून. त्याच्यामध्ये खरं तर मोलाचं सहकार्य असेल, मोलाचं कार्य असेल ते म्हणजे अशिकेशचं जबरदस्त बॅटिंग. इथे देखील फुल टॉस होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे परंतु इथे देखील पहा विकेटचं पतन. चांगला झेल नितेशच्या माध्यमातून आणि आशिकेशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. वेल प्लेड आशिकेश. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. तर 6 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 91 धावा आणि 92 धावांचं अतिशय महागडं आव्हान ठेवलं गेले ते सिंधुदुर्ग टीम समोर.
आदरणीय दिनेशजी सावंत यांचं इथं शुभ आगमन होते. याबा आपण साहेब अतिथी मंचावर आपलं राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. अविनाश पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा इथं मान सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन खरं तर दिनेशजी सावंत यांना खरं तर इथं सन्मानित करण्यात येते. साहेब आपण वेळात वेळ काढून इथं आलात, उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं आभार आणि सहर्ष स्वागत. यावा आपण अतिथी मंचावर आणि मंचावर व्यासपीठावर बसून स्पर्धेचा आनंद घ्यावा. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. सिंधुदुर्ग विपक्ष रायगड. रायगड संघाने टॉस जिंकला होता, प्रथम फलंदाजी केली. फलंदाजी करत असताना धाव फलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 91 धावा आणि 92 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते सिंधुदुर्ग टीम समोर. तर 91 धावा केल्यात आणि 92 धावांचं लक्ष ठेवलं गेले टीम सिंधुदुर्ग समोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील टीम सिंधुदुर्ग, का डिफेंड करेल टीम रायगड 11, हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहत आहात राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024. हे शानदार पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळते. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम लढत रायगड 11 विपक्ष सिंधुदुर्ग. आजच्या या स्पर्धेमधील सर्वात उंचांक गाठलेला पहिला संघ ठरला रायगड आणि आशिकेशने लगत 2 अर्धशतकीय खेळी. नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्या 2 अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाले. व्यक्ती पहिल्या सांगेकडे पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. ते पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनमध्ये खेळाडू तिथे तैनात. एक धाव सहजरित्या मिळेल. अकाउंट ओपन केलं जात आहे टीम सिंधुदुर्ग टीमचं. सलामीची जोडी नितेश आणि अभिजित मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोनू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहा 92 धावा म्हटलं की विस्फोटक फलंदाजी मात्र निश्चितरित्या करावी लागेल. अशिकेशने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्या प्रकारे कोणत्या तरी एका खेळाडू मात्र मोठी फटके मारावे लागतील. मॅच जिंकायची असेल आणि आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये ठेवायचं असेल तर मात्र मॅचमध्ये विस्फोटक फलंदाजी इथं करणं गरजेचं आहे. आणि विस्फोटक फलंदाजी करत असताना उंच आणि अतिशय उंच चेंडू गेला होता, परंतु तेजसच्या माध्यमातून इथे सोपा झेल मात्र सोडला जातोय. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं होतं. अतिशय उंच गेलेला चेंडू आणि डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये चूक झालेली पाहायला मिळते इथं तेजसच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा इथं फलंदाजाने उचलला. टोटल 2 धावा मिळतील. 2 धावेने धाव फलक पुढे. टोटल 3 धावा.
सोनू गोलंदाजी मार्ग इथे मात्र पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वाईड इस्ट लॉंग होता तिथे खेळाडू तिथे तैनात इथे देखील निलेशने कॅच सोडले लगातारच्या 2 चेंडूवर 2 कॅचेस ड्रॉप लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रायगड 11 टीम संघाकडून लगातार 2 चेंडूवर 2 झेल घेतले जाऊ शकत होते परंतु इथे दोनही चेंडूवरती जीवनदान मात्र इथे मिळतंय ते म्हणजे नितेशला त्याचा फायदा उचलावा लागेल कशा प्रकारे जीवनदानाचा फायदा उचलेल नितेश हे देखील पाहणं गरजेचं 91 धावा केल्यात 92 धावांचं मापक लक्ष ठेवलं गेलंय कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील टीम आपण पाहतो सिंधुदुर्ग टीम आता स्ट्राईकला खेळणारा फलंदाज निते अभिजित गोलंदाज सोनू पुन्हा एकदा तयार इथे पहा चांगला चेंडू होता होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंगॉनमध्ये तिथे खेळाडू तैनात एकेरी धाव मात्र सहजरित्या मिळेल एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल टोटल धावसंख्या आपण पाहतो 5 एकेरी दुहेरी धावेने कोणताच फरक पडणार नाही टीम रायगड 11 टीमला कारण की 92 धावा करायच्यात अतिशय महागड आव्हान ठेवलं गेले टीम सिंधुदुर्ग टीम समोर विस्फोटक फलंदाजी मात्र करावी लागेल इथे दोन्ही फलंदाजांना पहिलं षटक प्रगतीपथावर इथे पाऊन साईडला मारण्याचा प्रयत्न दूरवरून खेळाडू येथील वाईडिश लॉंगचा खेळाडू तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळेल थोडंसं फंबलिंग झालं होतं परंतु 1 धाव सहजरित्या मिळेल धावसंख्या 6 या आकड्यावर पहिलं षटक प्रगतीपथावर सोनू चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी चांगलं नियंत्रण गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले जात आहेत चांगली गोलंदाजी सोनूच्या माध्यमातून इथे पहा अभिजितच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार एक षटकाच्या अखेरीस 92 धावांचा पाठलाग करत असताना टीम सिंधुदुर्ग पोहोचलाय तो म्हणजे बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा पहिल्या षटकाचा विचार केला सोनूचे 5 चेंडू अतिशय दमदार राहिले ते 6 धावा खर्च केले होता आणि शेवटच्या चेंडूवर थोडासा ओव्हरपिच चेंडू जसा अभिजितला भेटला त्यावर पुरेपूर फायदा अभिजितने उचलला चेंडूला फेकून दिलं सरळ वाईडिश लॉंग बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू सीमा पार 6 धावांकरता गेला धावसंख्या टोटल 12 धावा लागलेत स्कोरबोर्डवरती P2चं षटक घेऊन आलाय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं संघे कोट्यातील दुसरं षटक आशिकेश एक ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती ओळखला जाणार आपण पाहतो आशिकेशने आजच्या दिवसामध्ये खरं तर इम्प्रेस केलं फलंदाजीमध्ये 2 हाफ सेंचुरी लगवल्या गेल्यात आणि आता गोलंदाजीच्या उंबरठ्यावर दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडूवर हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेग रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाही चांगलं क्षेत्ररक्षण तिथे राहिलं झेल घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगला राहिला परंतु इथे धावा नक्कीच टीमसाठी वाचवल्या जात आहेत पहा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता फाईन लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न असफल राहिला या चेंडूवर मिळतील 2 धावा 2 धावेने धावसंख्या पुढे 14 या आकड्यावर बिनगडी बाद सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम सिंधुदुर्ग संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा आशिकेश तयार इथे गतीमध्ये परिवर्तन केलं स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकला होता चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा इनस्विंग पाहायला मिळाला आणि चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क जुळला नाही डॉट चेंडूच्या वेळी तुम्ही सांगता सुरेख गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आशिकेश मागील चेंडू थोडंसं गती पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती अतिशय स्लोअर वन चेंडू टाकला होता गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आशिकेशने येथे बा ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा येतोय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू खरं तर पीच झाला त्यामुळे पंचाने लगेच चेंडूला दंडित केलं इथे अवांतर धाव निश्चितरित्या मिळते इथे स्लोअर वन टाकला होता स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न टॉप एज लागलाय लेग स्लिपला तिथं खेळाडू आहे परंतु 1 धाव मात्र सहजरित्या मिळेल एकेरी दुहेरी धावेने धाव फलक पुढे जाते बा अतिशय शांतमय स्पर्धा शांतमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसच्या बाजूलाच राजीव गांधी मैदानावरती
ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024चं हे दमदार आयोजन पाहायला मिळतंय आणि स्पर्धेचा पहिला दिवस उद्या ग्रँड फिनाले अंतिम दिवस स्पर्धेचा असेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आणि चमचमणाऱ्या ट्रॉफ्या देखील पाहायला मिळत आहेत. जबरदस्त ट्रॉफी इथे पाहायला मिळतील राजीव गांधी मैदान प्रीमियर लीगमध्ये. मोठा फटका लगवायचा होता ऑन साईडला. एक धाव मात्र मिळते. एकेरी दुहेरीला धावेला इथं प्राधान्य दिलं जात आहे सिंधुदुर्ग टीम संघाकडून. सलामीवीर फलंदाज मोठे फटके कुठेतरी मारावे लागतील टीम सिंधुदुर्ग टीमला, कारण की इथे विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 92 धावा करायच्या आहेत. एकेरी दुहेरी धावेने धावा तर बनणार नाहीत, त्यामुळे मॅच तुम्हाला गमवावी लागेल. इथे पहा पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. त्यामध्ये सुरेख गोलंदाजी मिळालेला आशिकेची. स्विंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो इन स्विंगची जबरदस्त गोलंदाजी आशिकेच्या माध्यमातून. मोठे फटके कुठेतरी मारण्यासाठी वंचित ठेवलं जातं इथे दोन्ही फलंदाजांना. आता मात्र पूर्णपणे प्रेशर असेल तो फलंदाजांवरती, कारण की गोलंदाजीचा विचार करता गोलंदाजाने आपला बोलबाला मात्र चांगला ठेवलाय. इथे ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा येतोय. इट्स वाईड कॉल. अवंतर धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 19. इथे पहा स्लॉट मध्ये चेंडू होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न अभिजितच्या बॅट मधून येतोय. या मॅच मध्ये दुसरा षटकार. दोन षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा बिनगडी बाद 25 धावा लागल्या गेल्या टीम सिंधुदुर्ग टीमच्या. दोन षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा बिनगडी बाद 25 टीम सिंधुदुर्ग. आपण पाहतो गोलंदाज सोन पुन्हा एकदा तयार. इथे मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू नो मॅन लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. या चेंडूवर मिळेल 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे 27 धाब्यांवरती धाव फलक आपण पाहतो. नक्कीच जमेची बाजू आहे टीम सिंधुदुर्ग संघाची, कारण की ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परंतु ब्लास्ट करावा लागेल. मोठी फलंदाजी मोठे फटके मारावे लागतील. विस्फोटक मारा करावा लागेल आणि तो मारा कोण करेल. इथे पहा वाईड लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिला विकेटचं पतन. पहिला मासा घालायला लागला नितेश तंबूच्या आसऱ्याला.
स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये खेळाडू तिथे तैनात. एक धाव मिळते. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा लागलेत. माफ करा 28 धावा लागले. 28. एक गडी बाद. सलामीवीर फलंदाज नितेश बाद झाला. मोठे फटके मारावे लागतील. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं तितकं गरजेचं. 91 धावा केले तर रायगड टीमने आणि 92 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर सोनू पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हटलं की कर्णधारासाठी मोठी डोकेदुखी असते. सारखी फिल्डिंगची सजावट चेंज करावी लागते आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे पहा ब्लॉक होल पद्धत चेंडू लेजर चेंडूच्या हाताळणी केली जाते. सोनूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी. चेंडू जो फलंदाजीचा मेरिट पाहून गोलंदाजी करत असताना सोनू आपण पाहतो. इथे मोठा फटका येईल का? इथे देखील अप्रतिम गोलंदाजी इथं पाहायला मिळते. ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू टाकण्यात सोनूला मात्र यश प्राप्त होते. इथे षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धावफलकावर धावा 92 धावांचा पाठलाग करत असताना टीम सिंधुदुर्ग जाऊन पोहोचले. एक गडी बाद. 28 धावा. तर रायगड टीम कडून संघाचा कर्णधार निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. वैयक्तिक पहिला सांघिक कोट्यातील चौथा षटक निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट टार्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू तेज सरळ टाकला होता. इथे पहा फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूवरची अडवणी केली जाते. एक धाव मात्र निश्चितरित्या मिळेल. एक धाव मात्र निश्चितरित्या मिळते. एका धावेने धाव फलक पुढे 29 धावा. असं वाटतंय मॅचमध्ये फक्त औपचारिकता राहिले. मॅचमधून पूर्ण हवा निघून गेले असं काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये. मोठे कुठेतरी फटके येणं गरजेचं राहील. पण मोठे फटके मारणे, कोणता खेळाडू इथं मोठे फटके मारेल आणि विस्फोटक फलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं राहील. निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करताना पहिला चेंडू दर्जेदार राहिला. सलामीवीर फलंदाज अभिजित ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. बऱ्याचशा आशा पल्लवित असतील खेळाडूकडून. लेस्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न निलेशाचा. पंच इशारा करतायत आमच्यापर्यंत. इशारा येतो. इट्स व्हाईट कॉल. अनोख्या आधीमध्ये आमच्यापर्यंत इशारा पंचाचा आपण पाहतो. अवंतर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 30 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना निलेश गोलंदाजी मार्कवर. इथे पहा मोठा फटका लागवत होता. प्रयास मधोमधने भेटलेला आपण पाहतो हा खेळाडू. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट सेटिंग. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाजाला अभिजितला परतावं लागेल तंबूच्या असलेला.
लेग शिकला खरं तर बाहेर चेंडू टाकला होता. पंचाचा इशारा तो इट्स वाईट कॉल. धाव फलकावर धावा लागले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. टीम सिंधुदुर्ग 31 धावेंमध्ये पोहोचलाय. इथे पहा स्टेट ऑफ द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लोवायडिश लॉंगॉनचा खेळाडू तिथे तैनात पाहायला मिळेल. फेकी चांगली होईल तोपर्यंत देखील एक धाव सहजरित्या मिळते. तिसरं षटक चौथं षटक पण वाटतंय प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर निलेश आलाय. निलेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. 32 धावा आतापर्यंत स्कोर बरोबर सिंधुदुर्ग टीम कडून. चांगली लाईन लेना चूक टप्प्यावर गोलंदाजी निलेशाची. इट्स फेअर डिलिव्हरी. पंतांचा इशारा इट्स फेअर डिलिव्हरी. निधाव चेंडू सांगतात डाट चेंडू फेकले जात आहेत. तसंच प्रेशर इथं फलंदाजांवरती नक्कीच येताना पाहायला मिळतोय. कोणत्याच खेळाडूला यश प्राप्त झालं नाही इथं मोठे फटके मारण्यासाठी. 91 धावा केल्या होत्या. 92 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. इथे देखील लोअर फुल टॉस टाकलाय. आपल्याच फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न निलेशचा राहिला, परंतु एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा इथं कोणताच प्रयत्न केला जाणार नाही, कारण की एक धाव सहजरित्या इथं पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धाव फलक पुढे. टोटल स्कोरवर धावा लागले त्या म्हणजे 33. 33 धावा 2 गडी बाद. गोलंदाज निलेश तयार. संगता कर्णधार. इथे पहा टॅपी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शॉट कव्हर रिझर्व्हमध्ये खेळाडू तिथे तैनात. फेकी तितकी चांगली राहिली असती तर नक्कीच खेळाडूला कधी परतावं लागलं असतं, परंतु फेकी थोडीशी चुकी मुले इथे एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिंधुदुर्ग टीम जाऊन पोहोचले ते म्हणजे 34. 34 धावा. थोडासा लेट आलाय, परंतु थेट शानदार षटकार. डिप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमा पार षटकार. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना दमदार सुरुवात या षटकाची. दर्शनच्या माध्यमातून हा षटकार ठोकलाय. इथे पहा लेग स्टिकला खरं तर चेंडू दिला होता. पंतचा इशारा तो यट्स आउट. लेग विपर सापडलाय. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर इथे परतावं लागेल दर्शनला देखील तंबूच्या आसऱ्याला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमित ऑन साईडला खेळताना पाहायला मिळतील. 5वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज. दर्शनने नक्कीच आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक षटकार जरूर लगवला होता, पण त्याला देखील परतावं लागलं. लेग भूपूरचा शिकार बनला. इथे देखील बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन. बॅटची टॉपेज लागली. कॉट बिहाइंड द विकेट. याची रक्षकाने कोणती नाही केली चूक आणि गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतोय अमित. लाऊड अपील केली जाते ते पहा शंकरच्या माध्यमातून. डॉट चेंडूचे सांगता. 4 खेळाडू खरं तर बाद झालेत या इनिंग मध्ये. आपण पाहतो सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. सिंधुदुर्ग विपक्ष रायगड. ही मॅच ही लढत पाहायला मिळते. इथे पहा हुक करण्याचा प्रयत्न होता.
चेंडू डीप फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू तिथे तैनात. वन बाउंड चेंडूची अडवणी केली जाते. तोपर्यंत फक्त आणि फक्त मिळेल एक हिरी धाव. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, अतिशय दमदार चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. फुटबॉल ज्या पद्धतीनं खेळतो त्याप्रमाणे अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. सवकार येतोय. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. टोटल सिंधुदुर्ग टीम जाऊन पोहोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 45-45 धावा धावफलकावर लागलेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा जरूर लगावल्या गेल्यात. स्पर्धेचा आज पहिला दिवस. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे तसेच सीमारेषा बाहेर सर्व खेळाडूंचे आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लभेश दिघे मोरवे आपलं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व खेळाडूंनी खरं तर चांगला प्रतिसाद आजच्या दिवसामध्ये दिला. चांगला खेळ खरं तर साध्य झाला. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस, ग्रँड फिनाले. कोण बनणार चॅम्पियन, कोण बनणार मालिकावीर. इथे पहा अतिशय दमदार हिट ठोकलाय तो म्हणजे, आणि फाईन लेग रिझर्व्ह मध्ये देखील चांगला झेल घेण्यात आलाय. विकेटचा पतन, 5व्या विकेटचा पतन फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. चला नवीन खेळाडू पंच बघा इशारा करतायत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे त्वरित. 5 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक आहे. मॅच म्हणजे औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न मात्र चांगला राहिला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डिफाईन्ड लेग रिजन मध्ये खेळाडू तिथे ठेवला होता. अतिशय जागेवरून झेल घेतला. सोपा झेल होता. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं त्या चेंडूवरती. सुहास ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. 5व्या विकेटचं पतन टीम सिंधुदुर्ग टीमला. 5वा झटका. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. सुहास गोलंदाजी मार्क, मंगलदास गोलंदाजी मार्कवर आलाय. कव्हर रिजन मध्ये पहिला चेंडू सुहासने तटवलाय. 1 धाव पूर्ण केले जाते. दुसरी धावचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. अतिशय फेकी चांगली पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये अंतिम षटक मंगलदास गोलंदाजी मार्कवर. स्लो वन टाकला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. वाईडेस्ट लॉंग ऑफचा खेळाडू तिथे तैनात. पुन्हा एकदा 7व्या विकेटचं पतन. चेतन बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. इथे पहा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न रमेशचा असफल राहिला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू जे सांगता होईल. शेवटचं षटक मंगलदास गोलंदाजी मार्कवर. मंगलदास देखील चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय यशा मॅच मध्ये खरं तर. आणि फलंदाजीचा विचार केला तर ऋषिकेशने खरं तर इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये. 2 अर्धशतकीय खेळले त्याच्या बॅटमधून. इथे पहा रनआउटच्या स्वरूपात बाद होईल का खेळाडू, आणि रनआउटच्या स्वरूपात खरं तर बाद व्हावं लागलं फलंदाजाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा मोठे फटके लगवायचे, परंतु चेंडूने चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाही. आणि इथे पहा विजय संघ ठरला आहे टीम रायगड 11. विजय संघाचे हार्दिक स्वागत. पुढील वाटचालीस शुभेच्छा पुढील फेरीसाठी. तसेच टीम सिंधुदुर्ग तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. चांगला फाईटबॅक तुमच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळाला. तुमचं देखील खरं तर हार्दिक हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. आणि आजचा दिवस
आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये शेवट